राज्य परिवहन महामंडळ कामगारांच्या प्रलंबित विषयांबाबत सह्याद्रीवर होणाऱ्या बैठकीसाठी सगळ्याच एसटी कर्मचारी संघटनांना निमंत्रण गेलंय। एसटी कृती समितीतील कर्मचारी संघटनांसोबतच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या संघटनेला देखील निमंत्रण गेलंय। ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या संघटनेसोबत देखील राज्य सरकार चर्चा करेल अशी माहिती आहे। एकूण 27 एसटी कर्मचारी संघटनांना सह्याद्रीवरच्या बैठकीसाठी निमंत्रण गेलेलं आहे। संपात सहभागी नसलेल्या संघटनांना देखील निमंत्रित करण्यात आलंय। त्यामुळे सगळ्या संघटनांसोबत होणारी वर्षा निवासस्थानावरची ही बैठक यशस्वी होणार का आणि एसटी संपावरती काही तोडगा निघणार का, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य होणार का, संप मिटणार की संपाची धार आणखी तीव्र होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरतंय। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। अभिषेक, आज संध्याकाळच्या बैठकीत कोणाकोणाला निमंत्रित करण्यात आलंय आणि सगळ्यांना निमंत्रित करण्यामागचं कारण काय? एकूणच राज्य परिवहन महामंडळाच्या कामगारांचे जे प्रलंबित प्रश्न आहे त्या विषयावर आज सह्याद्रीवर आपल्याला बैठक होताना पाहायला मिळणार आहे। कृती समिती ज्यामध्ये एकूण 11 ते 13 संघटना शामिल आहेत, या सगळ्यांना बोलवण्यात आलेलं आहे। हे सगळं आपल्याला संपामध्ये पाहायला मिळत आहेत। सोबतच जे संपात सहभागी नव्हते त्यामधले गुणरत्न सदावर्ते देखील होते, त्यांना देखील या संदर्भात निमंत्रण देण्यात आलेलं आहे। त्यांच्याकडनं देखील काय एकूण अपेक्षा असणार आहे कर्मचाऱ्यांचा हा संप सोडवण्यासाठी हे देखील विचारण्यात येणार आहे। सोबतच सेवाशक्ती संघर्ष जी कर्मचारी संघटना आहे, आमदार गोपीचंद पडळकर हे देखील या बैठकीमध्ये सामील होणार आहे। हे देखील संपात सहभागी झाले आहेत। आपल्यासोबत संदीप शिंदे, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। नेमके काय ते मागण्या ठेवणार आहेत, नेमक्या काय तुम्ही मागण्या ठेवणार आहात आणि आज अपेक्षित आहे की संप संपेल म्हणून? आम्हाला आज संप संपावा अशी अपेक्षा आहे। मुळात हा संप नाही, हे धरणे आंदोलन आहे आणि लोकांनी धरणे आंदोलनात स्वयंस्फूर्तीने कामाला न जाण्याचा निर्णय घेतला, नंबर 1। नंबर 2 असं आहे की आपण जे म्हटलात की आज संप संपेल का किंवा हे आंदोलन संपेल का, आंदोलन संपण्यासाठीच आमचे असोसिएशनचे प्रयत्न आहेत। त्याचं कारण असं आहे की आम्हाला प्रवाशांचे दैवत म्हणून सेवा करायची आहे। उगीच प्रवाशांना आम्हाला खोळंबत ठेवायचं नाही आहे, आम्हाला हाल बघवत नाही आहे, चाकरमान्यांना कोकणात सोडायचं आहे। नंबर 3 असं आहे की सगळ्या संघटना एकत्रित बोलवल्यात चांगलं आहे, पण माझी नम्र विनंती, यात कुठलं राजकारण येऊ नये। कारण जी कृती समितीच्या वतीनं राज्य सरकारकडे मागणी ठेवलेली आहे त्यांच्याकडे आम्ही संपूर्ण आलेख ठेवला आहे। 1995 पर्यंत आम्ही राज्य शासनाप्रमाणे किंबहुना राज्य शासनापेक्षा जास्त पगार घेत होतो। 96 पासून आम्ही कमी होत गेलो आणि त्यानंतर आम्ही आता जी मागणी केलेली आहे ते 1/4/2016च्या सुधारित वेतनावरती 7,000 रुपयाची मागणी केली आहे आणि म्हणून 10 वर्षाचा हा स्लॅब पाहिजे। आजची मागणी करून मग कर्मचाऱ्यांचं त्यात नुकसान होणार। प्रश्न असा आहे, गणेशोत्सव आहेत, लोकांच्या भावनांचा कुठेतरी अनादर तुम्ही करता आहात। आपण कॅमेरामॅनला सांगूया, आपण सध्याची परिस्थिती पहा, काय परिस्थिती आहे। एकही गाडी आपल्याला या फलाटावर पाहायला मिळत नाही। किमान गणेशोत्सवासाठी तरी तुम्ही पुढाकार घ्यावा, कर्मचाऱ्यां संघटना म्हणून तुम्ही पुढाकार घ्या किंवा 1-2 गाड्या तरी किमान कोकणाकडे सोडा। नाही, त्याबाबत काही म्हणणंच नाही आहे। मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की दिवाळीत आम्ही कुठल्या तरी रेस्टरूममध्ये थंड पाण्याने आंघोळ करतो, आमच्या अंगाला उठणं नसतं, मोती साबण नसतो, पण या प्रवाशांना मामाच्या गावाला पाठवतो म्हणजे पाठवतो। गौरी गणपतीला अतिशय प्रामाणिकपणे घेऊन जातो, पंढरपूरच्या वारकऱ्यांना सगळ्यांना उचलतो, त्यांच्या घरी नेतो। आम्हाला प्रवासी सेवेमध्ये खंड आणायचाच नाही आहे, ही वेळ आमच्यावरती राज्य सरकारने आणलेली आहे। आणि म्हणून माझ्या कोकणवासियांना आणि प्रवासी बांधवांना विनंती, बाबांनो, रोज 65 लाख लोकांना आम्ही वाहतो की नाही, आमच्या पोराबाळांचं चांगलं व्हावं अशी तुमची इच्छा नाही आहे का? काल तुमच्याच चॅनलने सर्वे घेतला, 86% लोक म्हणतात की एसटी कामगारांचं वेतन वाढलं पाहिजे आणि आंदोलन योग्य मार्गावरती आहे। मला प्रवाशांच्या विषयी खूप आस्था आहे आणि आमच्या सगळ्याच खाकी कपडे आले नाही। आम्ही पैशाच्या राहिलेल्या बॅगा साहेब परत दिल्यात, आम्ही गाडीत अटॅक आलेल्या माणसाला CPM देऊन आमच्या मुलींनी जीव वाचवला आहे, आमच्या करुणा गोंडानेनी गाडीमध्ये सेफ डिलिव्हरी केली आहे। अशी अनेक घटना आहेत की ज्यामध्ये एसटी कामगार धावून गेला आहे। ह्या कोरोनात मुंबई चालवायचं, महाराष्ट्र चालवायचं काम आम्हीच केलं ना। 350 लोक आमची कोरोनात बळी गेली, जीवाची बाजी लावली, पण आम्ही लोकांची सेवा केली। ही सेवा आमची जमेत धरून प्रवाशांनी थोडंसं आमच्यासाठी सहकार्य करावं अशी विनंती आहे। मुख्यमंत्र्यांच्या बैठकीमध्ये तोडगा निघणार, तोडगा काढण्यासाठी तुमचे प्रयत्न पूर्णपणे होणार? यस, हे प्युअरली अगदी तोडगा काढायचा आहे। कुठलंही 1% राजकारण यात येऊ नये अशी अपेक्षा आहे। सगळे प्रकारचे लोक आल्यात, गुणरत्न सदावर्तेंना बोलवलंय, अजून कोणाकोणाला मोठ्या महनीय व्यक्तींना बोलवलंय, ज्या व्यक्ती चळवळीच्या होऊच शकत नाहीत। म्हणजे मला टीका टिप्पणी करायची नाही, पण ज्यांना चळवळीचा अनुभव नाही, मुख्यमंत्री महोदयांना विनंती की कृती समितीची नोटीस आहे, त्यांच्या नोटीसवरती चर्चा झाली पाहिजे। हे संदीप शिंदे होते, त्यांचं आज म्हणणं आहे की एकूण हे सगळा जो संप आहे तो सोडवण्यासाठीच आम्ही या बैठकीमध्ये एकूण प्रश्न जे आहेत ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करू।
अभिषेक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.